पवित्र आत्म्याचं काळ आहे. प्रेज द लॉर्ड. हे कुणाचं काळ आहे? पवित्र आत्म्याचं. जेव्हा आम्ही पवित्र आत्म्याच्या द्वारे प्रार्थना करू की प्रभू तुझा पवित्र आत्मा आम्हाला पाहिजे. कारण प्रभू येशूने एका वचनात म्हटले की जगातला असा कोणता बाप आहे आपल्या लेकरांनी काही मागितलं असताना त्याला देणार नाही, हो की नाही? म्हणजे जरी तो वाईट आहे तरी त्याला आपल्या लेकरांना चांगलं द्यायचं समजते. कोणता बाप आहे भाकर मागितला असताना धोंडा देईल, मासा मागितला असताना साप देईल, अंड मागितलं असताना विंचू देईल? जगातल्या बापाला आपलं लेकरू जरी वाईट आहे तरी त्याला सगळं चांगलं द्यायचं समजतंय, तर तो तुम्हाला विशेष पवित्र आत्मा देणार नाही. तो पवित्र आत्मा कशासाठी आहे? आम्हाला बोध करण्यासाठी. कशासाठी आहे? आम्हाला शिकवण्यासाठी. प्रभू जे काही सांगतो ते पवित्र आत्मा आम्हाला शिकवतो. म्हणून जेव्हा जेव्हा आम्ही प्रार्थना करतो, जेव्हा जेव्हा आम्ही वचन वाचतो, जेव्हा जेव्हा आम्ही स्तुती भक्ती आराधना करतो, आम्हाला प्रार्थना केली पाहिजे का प्रभू तुझ्या पवित्र आत्म्याने आम्हाला चालव, तुझ्या पवित्र आत्म्याने तू आम्हाला शिकव, तुझ्या पवित्र आत्म्याने आम्हाला वचन घेण्यासाठी किंवा स्तुती करण्यासाठी, भक्ती करण्यासाठी, वचन समजण्यासाठी पवित्र आत्म्याची आम्हाला गरज आहे. प्रेज लॉर्ड. पवित्र आत्म्याची आम्हाला गरज आहे. कारण पवित्र आत्म्याशिवाय आम्ही काहीच करू शकत नाही. पवित्र आत्मा आमच्या जवळ नसेल तर आम्हाला प्रार्थना करायची पण इच्छा होणार नाही, वचन वाचायची इच्छा होणार नाही, एकत्र येण्याची इच्छा होणार नाही. पवित्र आत्मा आम्हाला सहाय्य करणारा आहे. प्रेज लॉर्ड. आज मला तुम्हाला एक गोष्ट सांगायचं आहे. बायबलमध्ये दिलेलं आहे की ज्या वेळेस मोशे जंगलातून 40 वर्षाच्या प्रवासामध्ये होता. किती वर्षाचा? 40 वर्षाच्या प्रवासामध्ये होता. आणि हे लोक नेहमी काय करायचे? कुरकुर करायचे, भांडणं करायचे, कधी